प्रश्न क्रमांक पहिला. नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते? ऑप्शन क्रमांक 1 पंडित नेहरू हे होते. महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत? ऑप्शन क्रमांक 2 एकूण 36 जिल्हे आहेत. आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्रोत कोणते? ऑप्शन क्रमांक 2 कर्बोदके. उषा मेहता यांची भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र यांनी कोठे चालविले? तर ऑप्शन क्रमांक 4 मुंबई येथे चालवले. त्या आजारी माणसाला बसवते. या बसवते क्रियापदाचा प्रकार कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 हे शक्य क्रियापद आहे. अबब एवढी गर्दी ही अबब या केवल प्रयोगी अवयवाचा प्रकार कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 आश्चर्यदर्शक आहे. मराठी भाषा लेखनासाठी कोणत्या लिपीचा वापर करतात? ऑप्शन क्रमांक 1 देवनागरी लिपीचा वापर करतात. पुरुषवाचक जनक सर्वनामाची किती प्रकार पडतात? ते एकूण 3 प्रकार पडतात. 1 ग्रॅम प्रथिनापासून किती ऊर्जा मिळते? तर ऑप्शन क्रमांक 4 एकूण 4 किलो कॅलरी ऊर्जा मिळते. पशु व प्राण्यांच्या संरक्षणासाठी संसदेने वन्यजीव संरक्षण कायदा कधी संमत केला? ऑप्शन क्रमांक 3 1972 रोजी केलेला होता. खालीलपैकी कशात कॅलरीचे प्रमाण अधिक आहे? ऑप्शन क्रमांक 3 दूध यामध्ये अधिक प्रमाण असते. कोकण रेल्वे महामार्गावरील सर्वात लांब बोगदा कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 2 करबुडे या ठिकाणी आहे. तत्सम नसलेला शब्द कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 1 ओट शब्द आहे. आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो. या वाक्याचा प्रयोग ओळखायचा आहे. तर हे वाक्य कोणते आहे ओळखायचे आहे. ऑप्शन क्रमांक 2 हे मिश्र वाक्य आहे. मूळ रेखावर्त कोणत्या देशातून जाते? ऑप्शन क्रमांक 3 इंग्लंड या देशामधून मूळ रेखावर्त जाते. विदर्भात कोणत्या नदीचे खोरे आढळतात? तर वर्धा वैनगंगा विदर्भात या नदीचे खोरे आढळतात. खालीलपैकी कोणती पर्वतरांग जगातील सर्वोच्च पर्वतरांग आहे? ऑप्शन क्रमांक 2 काराकोरम ही आहे. कटक या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 2 सैन्य हा आहे. ज्याच्या हाती ससा तो पारधी यामध्ये आलेली सर्वनामे कोणत्या प्रकारची आहेत? ऑप्शन क्रमांक 4 संबंधी व दर्शक सर्वनामे आहेत. पर्यावरण या शब्दाचे लिंग ओळखायचे आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 पर्यावरण हा शब्द नपुंसकलिंगी आहे. राज्यसभेचे कोणते सभापती कोण असतात? तर राज्यसभेचे सभापती हे ऑप्शन क्रमांक 2 उपराष्ट्रपती हे असतात. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन क्रमांक 3 चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे. शरीरात सतत रक्त पाठवण्याचे काम कोणाकडे असते? ऑप्शन क्रमांक 3 हृदयाकडे असते. खालीलपैकी तारा कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 3 पृथ्वी हा तारा आहे. कांदा उत्पादनात अग्रेसर जिल्हा कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 1 नाशिक हा आहे. भारतीय संसदेवर कधी हल्ला झाला होता? तर ऑप्शन क्रमांक 2 13 डिसेंबर
2001मध्ये भारतीय संसदेवर हल्ला झाला होता. ओसामा बिन लादेन कुठल्या संघटनाचा संस्थापक होता? ऑप्शन क्रमांक 2 अल कायदा या संस्थेचा संस्थापक होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना कधी झाली होती? तर ऑप्शन क्रमांक 2 1925मध्ये RSS संघाची स्थापना झाली होती. खान तशी माती या म्हणीचा योग्य अर्थ कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बाप तसा बेटा. खान तशी माती या म्हणीचा योग्य अर्थ आहे बाप तसा बेटा. महाराष्ट्र कर्नाटक सीमालगतची 2 शहरे खालीलपैकी कोणती? ऑप्शन क्रमांक 3 कोल्हापूर व बेळगाव ही आहेत. वेरुळलेण्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? वेरुळलेण्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? ऑप्शन क्रमांक 1 औरंगाबाद जिल्ह्यात आहेत. शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? ऑप्शन क्रमांक 3 शिवनेरी किल्ल्यावर झाला. गोवर हा रोग कशापासून होतो? तर ऑप्शन क्रमांक 3 विषाणूपासून गोवर हा रोग होतो. पूर्ण आंदोलनाचा नारा कोणी दिला होता? ऑप्शन क्रमांक 1 जयप्रकाश नारायण यांनी दिला होता. 2011च्या जनगणनेनुसार भारतामध्ये 100 पुरुषाच्या तुलनेत किती प्रमाण आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 940 एवढे आहे. भारताच्या 12व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? ऑप्शन क्रमांक 2 सी रंगराजन हे होते. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक NH4 कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 1 मुंबई चेन्नई हा आहे. भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 2 गंगा ही आहे. रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली होती? ऑप्शन क्रमांक 1 स्वामी विवेकानंद यांनी केली होती. भारत छोडो चळवळ कधी सुरू झाली? ऑप्शन क्रमांक 2 1942मध्ये सुरू झाली. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? ऑप्शन क्रमांक 4 सी राजगोपालाचारी हे होते. फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य म्हणून कोणी काम केले? ऑप्शन क्रमांक 4 गोपाळ गणेश आगरकर यांनी केले. भारतात कृषी मूल्य आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? ऑप्शन क्रमांक 1 1965मध्ये झाली. संगणकाचा वेग व क्षमता कशावर अवलंबून असते? ऑप्शन क्रमांक 3 रॅमवर अवलंबून असते. खालीलपैकी कोणी प्रवासी रोजगार ॲप सुरू केले आहे? ऑप्शन क्रमांक 3 सोनू सूद यांनी हे ॲप सुरू केले आहे. भारतामध्ये पिन कोड झोन किती आहेत? ऑप्शन क्रमांक 3 9. एकूण 9 पिन कोड झोन आहेत. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 2 पुणे ही आहे. राज्यसभेच्या प्रत्येक सदस्याचा वर्षाचा कार्यकाळ मिळत असतो. ऑप्शन क्रमांक 2 एकूण 6 वर्षाचा कार्यकाळ असतो. रवी वर्मा कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहेत? ऑप्शन क्रमांक 2 चित्रकलेसाठी प्रसिद्ध आहेत रवी वर्मा. कियुकू जमाती कोणत्या देशामध्ये आढळते? ऑप्शन क्रमांक 3 केनिया देशामध्ये आढळते. दिग्दर्शक या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 2 दिग्दर्शिका असे आहे. ग्रीन हाऊस इफेक्ट कशाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 3 वातावरणातील बदल या संबंधित ग्रीन हाऊस इफेक्ट आहे. श्रीनगर हे कोणत्या नदीच्या काठीवर वसलेले आहे? ऑप्शन क्रमांक 3 झेलम नदीच्या काठीवर वसलेले आहे. पश्चिम मध्य रेल्वेचे मुख्यालय खालीलपैकी कुठे आहे? ऑप्शन क्रमांक 1 जबलपूर येथे पश्चिम मध्य रेल्वेचे मुख्यालय आहे. महामार्ग क्रमांक 6 कुठून कुठे जातो?
तर ऑप्शन क्रमांक 4 धुळे व कोलकाता महामार्ग क्रमांक 6 धुळे येथून कोलकाता येथे जातो. महाराष्ट्राला 2011च्या जनगणनेनुसार एकूण साक्षरता किती टक्के आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 82.91% एवढी आहे. महाराष्ट्रातील पहिला साक्षर जिल्हा कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 3 सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील पहिला साक्षर जिल्हा होय. व्हॅट लागू करणारे देशातील पहिले राज्य खालीलपैकी कोणते आहे सांगायचे आहे मित्रांनो. तर ऑप्शन क्रमांक 3 हरियाणा हे व्हॅट लागू करणारे देशातील पहिले राज्य आहे. अकोला जिल्ह्याचे महाराष्ट्राचे प्रशासकीय विभागामध्ये आहे, तर ते कोणत्या विभागामध्ये येते? तर ऑप्शन क्रमांक 2 हे अमरावती विभागामध्ये येते. कर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 3 अकोला या जिल्ह्यामध्ये हा किल्ला आहे. स्वच्छ भारत अभियानमध्ये कोणत्या शहराला प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हैसूर या शहराला प्राप्त झालेला आहे प्रथम क्रमांक. खासी व गोरा ही आदिवासी जमात कोणत्या राज्यात आढळते? ऑप्शन क्रमांक 4 आसाम या राज्यामध्ये आढळते. घाना पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन क्रमांक 3 राजस्थान राज्यामध्ये आहे. नथुला खिंड कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन क्रमांक 4 सिक्कीम राज्यामध्ये आहे. कळसुबाई शिखराची उंची किती मीटर आहे? ऑप्शन क्रमांक 3 1646 मीटर कळसुबाई शिखराची उंची आहे आणि हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. जगात क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताच्या आधी येणारा देश कोणता? ऑप्शन क्रमांक 1 कॅनडा हा जगात क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा आधी येणारा देश आहे. प्रश्न क्रमांक समोरचा पाहूयात. नर्मदा नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे? ऑप्शन क्रमांक 3 54 एवढी नर्मदा नदीची महाराष्ट्रातील लांबी आहे. पुणे बारामती महामार्गावर कोणता घाट आहे? ऑप्शन क्रमांक 1 दिवा घाट आहे. पहिला भारतीय भूगोलशास्त्रज्ञ कोण होता? पहिला भारतीय भूगोलशास्त्रज्ञ कोण होता? ऑप्शन क्रमांक 3 आर्यभट्ट हा पहिला भारतीय भूगोलशास्त्रज्ञ होता. जगातील पहिला अवकाशवीर कोण होता? तर ऑप्शन क्रमांक 1 युरी गागरिन हा जगातील पहिला अवकाशवीर होता. राष्ट्रीय कामगार आयोग कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आला? ऑप्शन क्रमांक 2 1966 मध्ये राष्ट्रीय कामगार आयोग वर्षी स्थापन करण्यात आलेला आहे. रोम शहर कोणत्या नदीच्या काठीवर वसलेले आहे? ऑप्शन क्रमांक 3 टायबर या नदीच्या काठीवर हे शहर वसलेले आहे. खालीलपैकी फेसबुकचा निर्माता कोण आहे? ऑप्शन क्रमांक 3 मार्क झुकरबर्ग हा फेसबुकचा निर्माता आहे. महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते? ऑप्शन क्रमांक 2 श्रीप्रकाश हे होते. पूल बाइंडिंग हा कोणत्या देशाची राष्ट्रीय खेळ आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 स्पेन या देशाचा हा राष्ट्रीय खेळ आहे. दक्षिण गोलार्धात सर्वात लहान दिवस कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 3 21 जून हा आहे. लक्षद्वीप बेटे कुठे आहेत? ऑप्शन क्रमांक 3 अरबी समुद्रामध्ये आहेत. क्षेत्रफळाने सर्वात मोठा खंड कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 2 आशिया हा आहे. महाराष्ट्राने देशाचे किती टक्के भाग व्यापलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 9.36% एवढा भाग महाराष्ट्राने देशाचा व्यापलेला आहे. महाराष्ट्राच्या उत्तरेस कोणती रांगा आहेत? ऑप्शन क्रमांक 1 सातपुडा रांगा आहेत. कितव्या योजना काळात देशात हरित क्रांती यशस्वी झाली?
चौथ्या योजना काळात देशात हरित क्रांती अंमलात आलेली आहे. नियोजन विभागात प्रशासकीय प्रमुख कोण असतो? नियोजन सचिव हाच असतो. कांचनगंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 3 सिक्कीम राज्यामध्ये आहे कांचनगंगा राष्ट्रीय उद्यान. पांढरे फूल हे कोणत्या देशाचे राष्ट्रीय चिन्ह आहे? तर हे इटली या देशाचे राष्ट्रीय चिन्ह आहे. इंदिरा गांधी यांच्या समाधीस्थळाचे नाव काय आहे? ऑप्शन क्रमांक 3 शक्तीस्थळ असे आहे. एक गाव एक पाणवठा ही चळवळ कुणी सुरू केली? तर हे ऑप्शन क्रमांक 3 बाबा आढाव या समाज सुधारकाने सुरू केलेली चळवळ आहे. बंगालची फाळणी कोणत्या व्हाईसरॉयने जाहीर केली? ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड कर्झन. खालीलपैकी संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते? ऑप्शन क्रमांक 2 राज्यसभा. भारतात निर्माण झालेल्या पहिल्या कॉम्प्युटरचे नाव काय? ऑप्शन क्रमांक 3 सिद्धार्थ. भारतात पहिले वन विद्यापीठ कोणत्या राज्यात स्थापन केले जाणार आहे? ऑप्शन क्रमांक 3 तेलंगणा. कोणता देश मिशन समुद्रनाईची तयारी करत आहे? ऑप्शन क्रमांक 1 भारत. सर्वसाक्षी जगत पाहती त्यासी नको मध्यस्थी हे ब्रीदवाक्य कोणत्या संस्थेचे आहे? ऑप्शन क्रमांक 3 सत्यशोधक समाज यांचे आहे. आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस कधी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 2 11 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. जालना ही महाराष्ट्रातील कितवी महानगरपालिका बनली आहे? ऑप्शन क्रमांक 3 29वी महानगरपालिका बनली आहे. खालीलपैकी RDXचे दुसरे नाव काय आहे? ऑप्शन क्रमांक 4 सायक्लोनाइट हे RDXचे दुसरे नाव आहे. 1971ला पाकिस्तानची विभागणी होऊन कोणता नवीन देश निर्माण झाला आहे? ऑप्शन क्रमांक 3 बांगलादेश निर्माण झालेला आहे. विधवा प्रथा बंद करणारे देशातील पहिले गाव हिरवाड कोणत्या जिल्ह्यात येते? ऑप्शन क्रमांक 4 कोल्हापूर जिल्ह्यात येते. दहशतवाद विरोधी दिन कधी असतो? ऑप्शन क्रमांक 2 21 मे रोजी असतो. भारतातील पहिले सौर ऊर्जेवर चालणारे गाव मोढेरा गाव कोणत्या राज्यात येते? तर हे गाव गुजरात राज्यात येते. ऑप्शन क्रमांक 1 योग्य आन्सर होईल. इतिहासातील तीन प्रसिद्ध लढा यामुळे गाजलेले पानिपत हे शहर कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन क्रमांक 2 हरियाणा राज्यात आहे. विनेश फोगाट हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर हा कुस्ती या खेळाशी संबंधित आहे. रसायनाचा राजा कुणास म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 सल्फ्युरिक ॲसिडला रसायनाचा राजा असे म्हणतात. नागालँड या राज्याची राजधानी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 2 कोहिमा ही नागालँड राज्याची राजधानी आहे. कोहिमा. महाराष्ट्र भाषेतील पहिली सामाजिक कादंबरी कोणती? मराठी भाषेतील पहिली सामाजिक कादंबरी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 यमुना पर्यटन ही आहे. देशातील पहिला केबल रेल्वे पूल कोणत्या नदीवर उभारण्यात येत आहे? तर तो ऑप्शन क्रमांक 2 अंजी या नदीवर येत आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची किती आहे? स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3
182 मीटर आहे आणि हा गुजरातमध्ये आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी. कृष्णा नदीचे उगमस्थान कोणते? कृष्णा नदीचे उगमस्थान कोणते? ऑप्शन क्रमांक 2 महाबळेश्वर. महाराष्ट्र विधान परिषद सदस्य कालावधी किती? ऑप्शन क्रमांक 3 6 वर्ष. पंचायती राज प्रणाली कोणत्या तत्वावर आधारित आहे? ऑप्शन क्रमांक 2 विकेंद्रीकरण यावर पंचायत राज प्रणाली या तत्वावर आधारित आहे. लोकसभेत महाराष्ट्र राज्याच्या किती जागा आहेत? ऑप्शन क्रमांक 4 एकूण 48 जागा आहेत. प्रश्न क्रमांक 122 14 बँकेचे राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी झाले होते? ऑप्शन क्रमांक 4 1969 मध्ये 14 बँकेचे राष्ट्रीयकरण झाले होते. बचपन बचाओ आंदोलन खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे? प्रश्न क्रमांक 123 आहे. प्रश्न क्रमांक 123चं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 कैलास सत्यार्थी बचपन बचाओ आंदोलन यांच्याशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 124 कन्हेचे पाणी हे आत्मचरित्र खालीलपैकी कुणाचे आहे? ऑप्शन क्रमांक 1 आचार्य आत्रे यांचे आहे. सत्यशोधक समाजाचे मुखपत्र कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 दीनबंध हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र आहे. प्रश्न क्रमांक 126 द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा प्रबंध कोणी लिहिला? दी प्रॉब्लेम ऑफ रुपी हा प्रबंध कोणी लिहिला आहे? ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ लिहिलेला आहे. इसवी सन 1902 मध्ये मागासवर्गीयांना आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय कोणी घेतला होता? ऑप्शन क्रमांक 1 छत्रपती शाहू महाराजांनी मागासवर्गीयांना आरक्षण देण्यासाठी इसवी सन 1902 मध्ये हा निर्णय घेतला होता. प्रश्न क्रमांक 128 चाकूमुळे या शब्दातील मुळे हे कोणते अवयव आहे? ऑप्शन क्रमांक 4 शब्दयोगी अव्यय आहे. विवेक सिंधू या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 मुकुंदराज हे विवेक सिंधू या ग्रंथाचे लेखक आहेत. जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 4 जेनेवा स्वित्झर्लंडमध्ये जेनेवा येथे जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय आहे. दुसरे मराठा इंग्रज युद्ध कोणत्या ठिकाणी झाले होते? दुसरे मराठा इंग्रज युद्ध कोणत्या ठिकाणी झाले होते? तर ते ऑप्शन क्रमांक 4 असई येथे झाले होते. खालीलपैकी वाक्याचा अर्थ सांगायचा आहे. तर वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे सांगायचा आहे. केसाने गळा कापणे या वाक्य प्रकाराचा अर्थ सांगायचा आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 विश्वासघात करणे म्हणजे केसाने गळा कापणे. प्रश्न क्रमांक 133 उस्मानाबादमधून कोणत्या डोंगररांगा जातात? उस्मानाबादमधून कोणत्या डोंगररांगा जातात? ऑप्शन क्रमांक 1 बालाघाट हा डोंगररांगा जातात. गुरुजी म्हणाले की नेहमी खरे बोलावे वरील या वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक आहे 3 हे आहे मिश्र वाक्य. 134चं उत्तर ऑप्शन क्रमांक 3. विभक्तीचे एकूण किती प्रकार आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3
एकूण विभक्तीचे 8 प्रकार आहेत. ब्रिटिश हिंदुस्थानचे पहिले गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 3 वॉरन हेस्टिंग हे ब्रिटिश हिंदुस्थानचे पहिले गव्हर्नर जनरल होते. गीता रहस्यचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? गीता रहस्यचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 2 लोकमान्य टिळक हे आहेत. एअरफोर्स अकॅडमी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 हैदराबाद येथे एअरफोर्स अकॅडमी आहे. मिझोरमची राजधानीचे नाव काय आहे? ऑप्शन क्रमांक 4 ऐझवाल हे मिझोरमची राजधानीचे नाव आहे. श्री विनायक दामोदर सावरकर यांना रत्नागिरीला कधी कैद केले होते? तर ऑप्शन क्रमांक 1 1920च्या नंतर कैद केले होते. बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म कधी झाला? तर ऑप्शन क्रमांक 4 23 जुलै 1856 मध्ये बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म झाला आहे. ऑप्शन क्रमांक 4 योग्य आन्सर होईल. भारतातील पहिल्यांदा केंद्रीय कॅबिनेट मंत्रिपद भूषवणारी महिला कोण होती? तर ऑप्शन क्रमांक 2 राजकुमारी अमृत कौर ही होती. सार्वजनिक काका यांचे पूर्ण नाव काय आहे? ऑप्शन क्रमांक 3 गणेश वासुदेव जोशी यांचे हे सार्वजनिक काका यांचे हे नाव आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस यांचा कोणत्या साली जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश झाला? तर यांचा कोणत्या साली समावेश झाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 2004 मध्ये यांचा जागतिक वारसा म्हणून समावेश झालेला आहे. मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली होती? ऑप्शन क्रमांक 2 नारायण मेघाजी लोखंडे यांनी केली होती. गडचिरोली ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी सर्च संस्थेची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 अभंगभंग राणी भंग यांनी केली होती. राष्ट्रीय संत तुकडोजी महाराज यांचे नाव कोणत्या विद्यापीठाला देण्यात आले? ऑप्शन क्रमांक 1 नागपूर विद्यापीठाला देण्यात आले. कटेपूर्णा हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 3 अकोला या जिल्ह्यामध्ये आहे. भारतात हरित क्रांतीची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? ऑप्शन क्रमांक 3 1965 मध्ये भारतात हरित क्रांतीची सुरुवात झाली. आनंद सागर हे उद्यान कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 शेगाव येथे आनंद सागर हे उद्यान आहे. मराठा समाज आरक्षणासाठी महाराष्ट्र शासनाने कोणती समिती नेमली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 न्याय संजय शिंदे समिती निवडलेली स्थापित करण्यात आलेली आहे. पहिली महिला महाराष्ट्र केसरी खालीलपैकी कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 प्रतीक्षा बागडी ही आहे. महाराष्ट्राचे कृषी मंत्री सध्या कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 4 धनंजय मुंडे हे आहेत. संतोष करंडक हे चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 फुटबॉलाशी संबंधित आहे. 2011च्या जनगणनेनुसार लिंग गुणोत्तर किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 929 एवढे आहे. ग्लेन मॅक्सवेल हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 हा एक क्रिकेटर आहे आणि हा ऑस्ट्रेलिया या टीमचा खेळाडू आहे. भारतातील कोणत्या शहरास गुलाबी शहर म्हणतात? ऑप्शन क्रमांक 2 जयपूर या शहराला म्हणतात. कोणत्या वर्षी मुस्लिम लीग
आणि काँग्रेस दरम्यान लखनौ करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या? तर ऑप्शन क्रमांक 1 1916 यावर्षी या करारावर सह्या करण्यात आलेल्या होत्या. जागतिक मलेरिया दिवस खालीलपैकी कधी असतो? ऑप्शन क्रमांक 2 25 एप्रिल रोजी जागतिक मलेरिया दिवस असतो. पावनधाम आश्रम कोणी स्थापन केला? पावनधाम आश्रम कोणी स्थापन केलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 आचार्य विनोबा भावे यांनी स्थापन केलेले आहे. शासन आपल्या दारी ही योजना राबविणारे भारतातील पहिले राज्य कोणते? ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र राज्य आहे. शासन आपल्या दारी ही योजना राबवणारे भारतातील पहिले राज्य. भारतातील नद्या जोड योजना काय म्हणून ओळखली जाते? ऑप्शन क्रमांक 2 अमृत क्रांती म्हणून ओळखले जाते. भारताचे मुख्य माहिती आयुक्त सध्या कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 2 हरिलाल समरिया हे आहेत. महाराष्ट्राचे पठार कोणत्या खडकापासून बनले आहे? ऑप्शन क्रमांक 4 बेसाल्ट पासून बनले आहे. ऑपरेशन ग्रीन हंट कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नक्षलवाद बिमोड याचे संबंधित आहे. खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यात वनक्षेत्र सर्वात कमी आहे? ऑप्शन क्रमांक 3 लातूरमध्ये आहे. महाराष्ट्र महान असे राष्ट्र या समासाचे प्रकार ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 1 कर्मधारय समास आहे. हा शब्दाचा अर्थ सांगायचा आहे. उपऱ्या या शब्दाचा अर्थ काय? तर ऑप्शन क्रमांक 1 घरदार नसलेला म्हणजे उपऱ्या. 2007 मध्ये कोणता देश सार्कचा 8वा सदस्य बनला? ऑप्शन क्रमांक 2 अफगाणिस्तान. खालीलपैकी कोणते साहित्य महात्मा फुले यांचे नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 गुलामगिरी हे साहित्य आहे. शेतकऱ्याचा आसूड पण आहे. सत्यशोधक समाज पण आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 भावार्थ सिंधू हे महात्मा फुले यांचे नाही. सुधारक हे साप्ताहिक कुणी सुरू केले? तर ऑप्शन क्रमांक 4 गोपाळ गणेश आगरकर यांनी सुरू केले. स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केलेली आहे. ऊन हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहे? ऊन हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? ऑप्शन क्रमांक 3 पंचमी याचे हे विभक्तीचे प्रत्यय आहेत. बिहू नृत्य कोणत्या राज्यातील आहे? तर हे ऑप्शन क्रमांक 3 आसाम राज्यातील आहे. भारतातील अतिप्राचीन पर्वतरांगा कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 2 अरवली ही भारतातील अतिप्राचीन पर्वतरांग आहे. भारतातील भौगोलिकदृष्ट्या मध्यवर्ती शहर कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 नागपूर हे आहे. महाराष्ट्र शासनाच्या अलीकडील काळातील जलसंधारणाची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 3 जलयुक्त शिवार ही योजना आहे. महाराष्ट्राला सुमारे किती किलोमीटर लांबीचा सागरी किनारा लाभलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 720 किलोमीटर. महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 4 अहमदनगर हा आहे. मुलगा या नामाचे अलैक वचन कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 3 मुलगे. भाषा या नामाचे अनेक वचन कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 2 भाषा. राष्ट्रसंघाची निर्मिती कोणत्या वर्षी झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 1920 मध्ये. शकुंतल हे काव्य खालीलपैकी कोणी रचले आहे? ऑप्शन क्रमांक 1 कालिदासने रचलेले आहे. दशम ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला आहे?
तर ऑप्शन क्रमांक 2 गुरु गोबिंद सिंग यांनी लिहिलेलं आहे. दलित पॅंथर चळवळीशी खालीलपैकी कोणते कवी संबंधित आहेत? ऑप्शन क्रमांक 1 नामदेव ढसाळ हे कवी दलित पॅंथर चळवळीशी संबंधित आहेत. माधवीने सफरचंद खाल्ले या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 हा वाक्य कर्मरी प्रयोग आहे. नोटबंदीची घोषणा कधी करण्यात आली होती? ऑप्शन क्रमांक 2 8 नोव्हेंबर 2016 मध्ये नोटबंदीची घोषणा करण्यात आली होती. पोलीस पाटलाची नियुक्ती कशावरून केली जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 याद्वारे पोलीस पाटलाची नियुक्ती केली जाते. मिसाईल मॅन असा उल्लेख कोणत्या पुरुषासाठी केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्यासाठी मिसाईल मॅन या शब्दाचा उल्लेख केला जातो. पठाणकोट दहशतवादी हल्ला परतावून लावण्यासाठी पठाणकोटमध्ये कोणते ऑपरेशन राबवण्यात आले होते? तर ऑपरेशन कोणते राबवण्यात आले होते? ऑप्शन क्रमांक 1 ऑपरेशन टँगो हे ऑपरेशन राबवण्यात आले होते. होनाजी बाळ हे खालीलपैकी काय आहेत? ऑप्शन क्रमांक 3 होनाजी बाळ हे शाहीर आहेत. भांड्यांना कलई करण्यासाठी कोणत्या धातूचा वापर केला जातो? ऑप्शन क्रमांक 2 कथील धातूचा वापर केला जातो. वि. स. खांडेकर यांना कोणत्या कादंबरीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ययाती या कादंबरीसाठी वि. स. खांडेकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? ऑप्शन क्रमांक 4 यशवंतराव चव्हाण हे संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. जागतिक आरोग्य दिन केव्हा पाळला जातो? ऑप्शन क्रमांक 4 7 एप्रिल या दिवशी जागतिक आरोग्य दिन पाळला जातो. बी. रघुनाथ या लेखकाचे पूर्ण नाव काय आहे? बी. रघुनाथ. ऑप्शन क्रमांक 3 भगवान रघुनाथ कुलकर्णी असे आहे. कमवा आणि शिका ही संकल्पना मूळची कोणाची? ऑप्शन क्रमांक 2 कर्मवीर भाऊराव पाटील यांची आहे. वंदे मातरम हे गीत कोणाच्या आनंदपट या कादंबरीतून घेण्यात आले आहे? ऑप्शन क्रमांक 2 बंकिमचंद्र चटर्जी यांच्या आनंदपट या कादंबरीमधून वंदे मातरम हे गीत घेण्यात आलेले आहे. खालीलपैकी महाराष्ट्रातील पहिले वृत्तपत्र कोणते? ऑप्शन क्रमांक 3 दर्पण. दंतक्षय रोखण्यासाठी खालीलपैकी कोणते खनिज द्रव्य महत्त्वाचे ठरते? ऑप्शन क्रमांक 4 फ्लोरीन हे महत्त्वाचे ठरते.